की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका नाही. राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुस्तक कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. सत्तेसाठी सुरू असलेलं भाजपचं सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला थेट तडा देते. सत्तेची हवा इतकी डोक्यात गेली आहे की सगळ्या राजकीय पक्षांचं आणि बड्या नेत्यांचं अस्तित्वच संपवायला हा पक्ष निघालाय. रवींद्र चव्हाणांचं हे स्वर्गीय विलासरावांबद्दलचं नुकतंच केलेलं धक्कादायक वक्तव्य याचंच एक मोठं उदाहरण आहे. मुळातच भाजपला ही अशी भलती स्वप्न का पडतायत? विलासरावांचं अस्तित्व संपवणं म्हणजे भाजपला खाऊची गोष्ट वाटते का? आणि या सगळ्यावर देशमुख कुटुंबाकडून नेमक्या काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका नाही. आणि यावरून भाजपचं आणि त्यांच्या नेत्यांचं भान कसं हरवत चाललंय हे स्पष्टपणे दिसतंय. रवींद्र चव्हाणांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या लातूरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी यावर आता आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात आणि त्या आपण पाहणारही आहोत. पण त्याआधी जरा पाहूया की भाजपच्या नेत्यांना पडणारं हे स्वप्न अस्तित्वात आणणं खरोखरच शक्य आहे की नाही. ज्या लातूरमधून आज भाजपला विलासरावांचं अस्तित्व संपवायचं आहे त्याच लातूरातून विलासरावांनी अगदी सरपंच पदापासून थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केलाय. विलासराव 1974 ते 76 मध्ये बाभळगावचे सरपंच झाले, जिथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, मग लातूर तालुका पंचायत समितीचे उपाध्यक्ष झाले, त्यानंतर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि पुढे लातूर विधानसभा मतदारसंघातून 1980, 1985, 1990, 1999 आणि 2004 मध्ये विलासराव आमदार म्हणून निवडून आले. राज्य मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास, शिक्षण, सहकार, उद्योग, कृषी, पशुपालन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, गृह, सार्वजनिक बांधकाम, तांत्रिक शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून विलासरावांनी काम केलंय. ज्यामुळे लातूरच्या ग्रामीण विकासाला, कृषी विभागाला, सहकार संस्थेला आणि उद्योगांना प्रचंड चालना मिळाली. 1993 मध्ये लातूरमध्ये झालेल्या भूकंपातील विलासरावांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. महसूल मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री म्हणून विलासरावांनी मुख्यमंत्री शरद पवारांसोबत या बचाव आणि मदत कार्यामध्ये बजावलेली भूमिका ही चर्चेचा विषय आहे. लातूरचा पुनर्विकासाचा पॅटर्न असू दे, मांजरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे लातूरमध्ये मांजरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असू दे, अभिनव कॉलेज असू दे, VDF पॉलिटेक्निक, फार्मसी, इंजिनिअरिंग कॉलेज, गोल्ड क्रेस्ट हायस्कूल, सुशीला देवी देशमुख विद्यालय इत्यादी संस्था स्थापन करून शिक्षण विभागामध्ये विलासरावांनी केलेलं काम हे प्रचंड चर्चित आहे. असंख्य अशी कामं जी विलासरावांनी केली ती लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी केली आणि या सगळ्या शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लातूर पॅटर्न हा इथला अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि विलासराव देशमुखांचं इथे नाव येतच. या सगळ्याबद्दल लातूरकरांच्या मनात सुद्धा प्रचंड कृतज्ञता आहे आणि विलासरावांबद्दल प्रचंड प्रेम आहे. विलासराव हे लातूरकरांचे विलास दादा, थोरले साहेब आणि अण्णा म्हणून ओळखले जातात. अत्यंत जवळचा वाटणारा आणि मदतीला सदैव तत्पर राहिलेला हा नेता म्हणून लातूरकर विलासरावांकडे पाहतात. विलासरावांची शेतकरी आणि युवकांच्या विकासासाठीची दृष्टी ही फार महत्त्वपूर्ण आणि सातत्यानं अधोरेखित करण्याची गोष्ट ठरते. विलासरावांना लातूरच्या विकासाचे प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी भूकंपानंतर केलेलं जिल्ह्याचं पुनरुज्जीवन, शिक्षण क्रांती, सहकारी चळवळीमुळे जिल्हा प्रगत झाला.
विलासरावांचा लातूर पॅटर्न, ज्याबद्दल आपण मगाशीही म्हटलं की शिक्षण विभागातला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि राज्यभर चर्चेला जाणारा मुद्दा आहे. 2012 साली विलासरावांचं निधन झाल्यानंतर आज इतक्या वर्षांनी सुद्धा लातूर हा विलासरावांचा जिल्हा आणि विलासरावांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. मी सविस्तर सांगत बसले तर एक व्हिडिओ या सगळ्यासाठी पुरणार नाहीये. आणि इतकं कार्य असलेल्या या नेत्याच्या स्मृती, आठवणी भाजपला चक्क पुसून टाकायच्या. कमाल झाली. भाजपच्या या सूडबुद्धीवर विलासरावांच्या पुत्रांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या एकदा पाहूया. तर रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं. आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. दरम्यान आत्ता भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी ज्यांनी टीका केली त्यांनी आपल्या या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, अपेक्षित सारवासारप केली आहे, माफी मागितली आहे. पण म्हणतात ना, एकदा तोंडातून निघालेला शब्द मागे घेताही येत नाही आणि तो तुमची प्रवृत्ती सुद्धा दाखवतो. आपली रेघ मोठी दिसण्यासाठी दुसऱ्याची रेघ पुसण्याचं हे राजकारण भाजपला कितीही ताकदीचं आत्ता वाटत असलं तरी खरं पाहिलं तर ही कमकुवत असण्याची मोठी लक्षणं आहेत असं माझं मत आहे. पण तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? कालपासून तुम्ही या संदर्भातल्या बातम्या, प्रतिक्रिया पाहतच असाल. तुमची मतं काय आहेत? विलासरावांबद्दल केलेलं हे वक्तव्य आणि एकंदरच या मागून दिसणारी भाजप आणि भाजपच्या नेत्यांची प्रवृत्ती याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.